बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। बच्चू कडू आजपासून 2 दिवस अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत। आमदार बच्चू कडू यांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे। जाहीर सभेला परवानगी नाकारल्यानंतर कडूंनी छोट्या माईकवर भाषण सुद्धा केलं। परवानगी नाकारल्यानंतर भर चौकामध्ये उभं राहून कडूंनी सभा घेतली। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी बच्चू कडू आमच्या प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्यासोबत आहेत। थेट जाऊयात। नक्कीच आपण बघू शकतो बच्चू कडू 2 दिवस दौऱ्यावर आहेत, अयोध्याच्या दौऱ्यावर आहे आणि नुकतंच त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बच्चू कडू अयोध्येला आलेले आहेत। भाऊ, अयोध्यामध्ये तुम्ही आलात, आधी तर तुम्हाला परवानगी सभेला नाकारली, आता तुम्ही रामलल्लाचं दर्शन घेतलं, काय साकडं घातलाय, काय मागणी केली आहे रामलल्लाला? आमची मागणी तेच आहे की शेतकऱ्याचं आर्थिक आरक्षण, शेतकरी आणि शेतमजुराला आर्थिक आरक्षण भेटलं पाहिजे। 75व्या वर्षामध्ये आपण अनेक सरकार आली, अनेक पक्ष आले, पण अजूनही त्याचं समाधान होत नाही। त्याला ज्याचं जे कष्ट आहे त्याचं त्याला दाम भेटत नाही आणि म्हणून आम्ही आज प्रसाद चढवला आहे आणि आता याच्यानंतर दुसरा तिसरा टप्पा आम्ही जाहीर करतो आहे। सरकारनं त्याच्या बजेटमध्ये, राज्याच्या आणि केंद्राच्या बजेटमध्ये आमची जे टक्केवारी आहे 65 टक्केवारी आहे मजूर आणि शेतकऱ्याची। 65 टक्केवारीत लोकसंख्या, आम्ही देशाच्या लोकसंख्येमध्ये 65% आम्ही जर शेतकरी शेतमजूर आहे तर त्याच्या वाट्याला किती देता तुम्ही? त्याचा हिस्सा त्याला भेटला पाहिजे, त्याच्याशिवाय तो श्रीमंत होणार नाही। म्हणजे आमचा हिस्सा तुम्ही अधिक कुठं दिल्या जातं? काही लोकांना 2.5 लाख रुपये महिना भेटतं, काहींना 40,000 भेटतं आणि आमचा महिना मानधनच ठरवलं नाही। आम्हाला जगाले किती पाहिजे, मजुराले शेतकऱ्याला ठरवलं पाहिजे आणि बजेटमध्ये आमचा हिस्सा ठेवला पाहिजे। त्यासाठी ही आम्ही इथं अयोध्येला आलो होतोय आणि याचसोबत अयोध्यामध्ये आम्ही जेव्हा फिरतोय तर कुबेरटीला गायब आहे। कुबेरटीला इथं दिसत नाही। जिथं अमर अली आणि रामचरणदास शहीद झाले होते, त्यांना चिंचीच्या झाडावर फासा दिला होता, तिथे शिवमंदिर पण होतं, ते कुबेरटीला अयोध्यात सध्या लुप्त आहे, काही दिसत नाही आहे। त्याच्यासाठी पण आता आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल। पहिलं अभियान तुमचं मुंबई ते अयोध्या होतं, आता